नमस्कार. तर मी आज तुमच्याबरोबर शेअर करणार आहे हेअर केअर टिप्स. आजकाल काय झालेलं आहे, खूप जणांचे जे केस आहेत ते गळत आहे. केस गळण्याचे प्रमाणसुद्धा इथं खूप प्रमाणात झालं आहे. जसं की महिलांमध्ये किंवा ज्या मुली आहेत त्यांच्यामध्ये सुद्धा केस गळण्याचे जे प्रमाण आहे ते खूप प्रमाणात झालेले आहेत. त्याचे कारण आणि त्याच्यावर आपण उपाय काय काय करू शकतो हे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओत तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. तर व्हिडिओ तुम्ही नक्की शेवटपर्यंत पहा, म्हणजे मी त्यामध्ये सांगितलेलं आहे केस आपण कोणत्या महिन्यात कट करायचा आहे आणि कोणत्या दिवशी कट करायचं हे सुद्धा मी व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला इथं सांगितलेलं आहे. त्याच्यासाठी तुम्ही व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा. तर जसं की स्त्रीचे जे केस आहेत ते लहान असू दे किंवा मोठे असू दे, ते जे केस आहेत ते हेल्दी असणे महत्त्वाचं आहे. तर त्याच्यासाठी आपण आजकाल खूप असं कारणामुळे जे केस आहेत ते गळत आहेत, त्याच्यावर नेमका कोणता उपाय करायचा हे मी तुम्हाला आज दाखवणार आहे आणि त्याची कारणसुद्धा सांगणार आहे. तर सर्वात आधी असं की केस गळण्याचे कारण की आपल्या शरीरामध्ये विटॅमिनची कमतरता असणे. आपल्या शरीरामध्ये जसं की केसांसाठी बायोटीन, प्रोटीन, झिंक आणि विटॅमिन्स हे सगळे इम्पॉर्टंट आहेतच. ह्याची कमतरता आपल्या शरीरामध्ये असल्यामुळे सुद्धा तुमचे जे केस आहेत ते गळू लागतात. तर ह्याच्यासाठी आपण काय काय केलं पाहिजे हे सुद्धा मी इथं सांगणार आहे. त्यानंतर नेक्स्ट आहे की ज्या स्त्रियांचे किंवा महिलांची जी पाळी आहे ती अनियमित असणे, त्यांचे हार्मोनल इम्बॅलन्स असणे, त्याच्यामुळे सुद्धा तुमचे जे केस आहेत ते गळू शकतात. त्यानंतर महिलांमध्ये असं असतं की डिलेव्हरीनंतर त्यांचे जे केस आहेत ते गळत असतात. काही महिलांच्यामध्ये डिलेव्हरीमध्ये सुद्धा केस गळतात. माझे सुद्धा डिलेव्हरीमध्ये केस जे आहेत ते खूप गळायचे, पण आता मी काही टिप्स फॉलो केल्यामुळे माझे केस आहे ती जी हेल्थ आहे ती खूप चांगली झालेली आहे. त्या डिलिव्हरीमध्ये काय होतं, काही महिलांचे जे रक्तस्राव हिमोग्लोबिन जे आहे ते कमी झाल्यामुळे सुद्धा त्यांचे केस आहेत ते गळायला लागतात. हार्मोनल चेंजेसमुळे सुद्धा डिलिव्हरीनंतर तुमचे जे केस आहेत ते गळू शकतात. त्यानंतर आहे की काही महिला आहेत ते स्ट्रेस घेतल्यामुळे किंवा डिप्रेशनमुळे सुद्धा त्यांच्यामध्ये केस गळण्याचे प्रमाण असू शकतात. जसं की काही महिला हे जॉब करतात किंवा घरातील कामामुळे त्यांना अति कामामुळे किंवा त्यांना सतत विचार करत राहिल्यामुळे स्ट्रेस डिप्रेशनमुळे सुद्धा तुमच्या केसांवरती परिणाम होऊ शकतो. त्याच्यामुळे सुद्धा तुमचे केस गळू शकतात. तर चला पाहूया आपण ह्याच्यावरती उपाय काय काय करायचं. तर सर्वात आधी मी उपाय सांगायचं झालं तर सर्वात आधी तुम्ही काय करू शकता, तुमचा जो ब्लड आहे तो तुम्ही चेक करून घ्या. तुमच्या ब्लड चेक केल्यामुळे काय होतं, तुमच्या कमतरता आहे, कोणते विटॅमिनची कमतरता आहे हे तुम्हाला समजू शकतं आणि त्याच्यावर तुम्ही नेमकं त्याच्यावर तुम्ही उपचार घेऊ शकता. त्यामुळे तुम्ही तुमचा जो रक्त आहे ते ब्लड आहे ते तुम्ही चेक करू शकता. त्यानंतर नेक्स्ट येतं की प्रोटीन. तुमच्या शरीरामध्ये प्रोटीनची कमतरता असल्यामुळे सुद्धा तुम्हाला तुमचे जे केस आहेत ते गळू शकतात. त्याच्यासाठी तुम्ही इथं काय करू शकता, तुमच्या आहारामध्ये तुम्ही पालेभाज्यांचा समावेश करा. जसं की मेथी, पालक हे सुद्धा तुमच्या केसवाढीसाठी खूप चांगले आहे. त्यानंतर तुम्ही जर नॉनव्हेज खात असाल तर चिकन, अंडी हे तुम्हाला चांगलं आहे. त्यानंतर तुम्ही नॉनव्हेज खात नसाल तर मग तुमच्या आहारामध्ये तुम्ही प्रोटीनयुक्त पदार्थांचा समावेश करा. जसं की दूध, दही, पनीर, ताक असे जे प्रोटीन्सचे प्रोडक्ट आहे हे तुम्ही वापरू शकता. नाहीतर तुम्हाला मार्केटमध्ये प्रोटीनचे जे पावडर असते ते सुद्धा इथं मिळू शकते, ते सुद्धा इथं तुम्ही ट्राय करू शकता. नाहीतर तुम्हाला मार्केटमध्ये आता सध्या खूप असं कंपन्यांचे केसांवरती हेअर केअर जे प्रोडक्ट आले ते खूप असं वाढलेलं आहे. जसं की हेअर ऑइल्स आहेत, नाहीतर हेअरवरती टॅबलेटसुद्धा इथं आलेलं आहे. जसं की बायोटीन, झिंक ह्याचे टॅबलेटसुद्धा आलेलं आहे. तुम्ही ते सुद्धा इथं ट्राय करू शकता. त्यानंतर असं की काही महिलांचे जे केस आहेत ते डॅमेज झालेले असतात, त्यांच्या केसांवरती इथं फाटे फुटलेले असतात, ते तुम्ही सर्वात आधी कट करून घ्यायचं. जे फाटे फुटलेले केस आहेत ते निर्जीव तर दिसतात आणि तुमची जी केसांची हेअर ग्रोथ आहे ती सुद्धा त्यामुळेच थांबलेली असते आणि तुमची केस आहे ते पुन्हा इथं डॅमेज व्हायला लागतात. त्यामुळे तुम्ही काय करायचं, जे फाटे फुटलेले केस आहे ते सर्वात आधी इथं तुम्ही कट करून घ्यायचं आहे. जर तुमचे केस कितीही लांब असू देत तर त्याला फाटे फुटलेले असेल तर त्यामध्ये शाईनसुद्धा नसते. तुमचे जे केस आहेत ते निस्ते दिसतात आणि त्याच्यामध्ये कोणतीच शाईन नसते आणि तुमचे केससुद्धा वाढत नाही. त्यामुळे तुम्ही सर्वात आधी जे केस आहेत ते डॅमेज झालेले आहेत ते कट करून घ्या. त्यानंतर नेक्स्ट आहे की काही महिला आहेत त्यांच्यामध्ये इतकं डॅन्ड्रफ असतं पण ते डॅन्ड्रफवर इग्नोर करतात, त्याच्यामुळे सुद्धा केस गळती चालू होते. सर्वात आधी इथं तुम्हाला केसांचं गळणं थांबवायचं असेल तर तुम्ही डॅन्ड्रफवरती ट्रीटमेंट घ्या. डॅन्ड्रफ आधी तुम्ही तुमच्या केसांवरती डॅन्ड्रफवर ट्रीटमेंट घ्या आणि ते डॅन्ड्रफ आधी नाहीसं करा. त्यानंतर तुम्ही नेक्स्ट प्रोसेस करू शकता. त्यासाठी काय करायचं, माझ्या चॅनलवरती मी एक
शॅम्पूचा व्हिडिओ टाकलेला आहे. तो सुद्धा शॅम्पू इतका इफेक्टिव्ह आहे, कोणत्याच महिलेला सुटेबल होईल असा शॅम्पू आहे. त्यामुळे तुमचे डॅन्ड्रफसुद्धा जातात. मी हे पर्सनली सांगत आहे. असं असेल तर तुम्ही नक्की कमेंट करून, ते जो शॅम्पू आहे इतका महागसुद्धा नाही, तुम्ही यूज करून मला कमेंट करू शकता माझ्या कमेंट बॉक्समध्ये. त्यामुळे सुद्धा तुम्हाला फायदा होतो तुमच्या डॅन्ड्रफवरती. त्यानंतर नेक्स्ट आहे की तुमचे जे केस आहेत ते तुम्ही आठवड्यातून एकदा धुतलं पाहिजे. तर तुमचे जे केस आहेत ते तुम्ही आठवड्यातून एकदा धुतलं पाहिजे. आणि केसावरती तुम्ही तेल लावलं पाहिजे. तुम्ही जर रोज तेल लावला नसेल तरीसुद्धा चालतं, पण तुम्ही केस धुणार असाल त्याच्या आदल्या दिवशी तुम्ही तुमच्या केसांना तेल आहे ते कोमट करायचं आणि तुमच्या केसांवरती मसाज करायचा आणि तुमचे जे केस आहे ते दुसऱ्या दिवशी तुम्ही धुवून घ्यायचं आहे. इथं तुम्ही लक्ष ठेवायचं, तुमचे केस धुण्यासाठी सुद्धा तुम्ही इथं कोमट पाण्याचा वापर करायचा आहे. अति गरम पाणी तुमच्या केसांवरती वापरायचं नाही. त्यानंतर तुमच्या केसावर आहे ते तुम्ही एक माइल्ड शॅम्पू तुम्ही वापरू शकता. केमिकल फ्री असलेला शॅम्पू तुम्ही वापरायचा आहे. खूप जास्त केमिकल असलेले शॅम्पू आहेत ते तुम्ही बंद करा. त्यामुळे सुद्धा तुमच्या केसांवर खूप परिणाम होत असतात. त्यामुळे तुम्ही काय करू शकता, शिकाकाईचा वापर करू शकता. नाहीतर तुम्ही मार्केटमध्ये खूप असा हर्बल शॅम्पू आहे ते सुद्धा तुम्ही यूज करू शकता. त्याच्यामध्ये कोणत्याच प्रकारचे केमिकल नसतात, असा शॅम्पू तुम्ही यूज करू शकता. आणि तुमचे जे केस आहेत ते उन्हामध्ये नाही वाळवायचं, तर सावलीमध्ये वाळवायचं. त्यानंतर मी काय करते, माझ्या केसांसाठी मी आठवड्यातून एकदा माझ्या केसांसाठी मी कंडिशनर करते. कंडिशनरसाठी मी तर लोरियलचं कंडिशनर वापरते. तुम्ही हे कंडिशनर का करायचं की तुमचे केस आहेत ते डॅमेज होत नाहीत, उन्हापासून डॅमेज होत नाहीत आणि तुमच्या केसांचं संरक्षणसुद्धा होतं. जर तुम्ही बाहेर जात असाल तर तुमच्या केसांचं संरक्षण देखील होतं कंडिशनर केल्यामुळे. तुमच्या केसांवर 5 ते 7 महिने हे कंडिशनर मी वापरत आलेलं आहे. मी काय करतं, केस शॅम्पूने धुतल्यानंतर काय करतो, मी छोटासा अमाऊंट घेतो कंडिशनरचा आणि हातावरती मसाज करून माझे केसांच्या खालच्या भागाला मी इथं मसाज करतो फक्त 1 मिनिटासाठी आणि माझे केस आहेत ते धुवून घेतो. त्यानंतर मी काय करतो, धुवून घेतो. ह्याच्यामुळे काय होतं, तुमच्या केसांना उन्हापासून संरक्षण होतं आणि तुमचे जे केस आहेत ते फाटेसुद्धा फुटत नाहीत आणि डॅमेजसुद्धा होत नाहीत खालच्या भागाने तुमचे जे केस आहेत ते. त्यानंतर गुंता सोडवण्यासाठी मी माझ्या केसांवरती हे सिरम अप्लाय करतो. हे सुद्धा लोरियलचं हेअर सिरम आहे. हेअर सिरम वापरल्यामुळे काय होतं, तुमच्या केसांचा जो गुंता आहे तो व्यवस्थित निघतो, तुमचे केस तुटत नाहीत आणि तुमच्या जे केसांवरती जसं की ड्रायर किंवा स्ट्रेटनर वापरणार असला तर तुम्ही हे सिरमसुद्धा अप्लाय करायचं. त्यामुळे केसांचा गुंताही निघतो आणि तुमचे केस जे आहे ते शाईन करतात आणि केसांवरती नॅचरल जे ऑइल असते किंवा शाईन असते ते सुद्धा इथं टिकून ठेवतं. आणि हे सिरमसुद्धा मी खूप असं कमी वापरते. हे सिरम मला 7 ते 8 महिने झालं मी बॉटल आता सपत आलेली आहे. तर सर्वात आधी इथं मी ट्रिकचं सिरम वापरत होते, त्यानंतर मी हे दुसरं ट्राय करत आहे. सिरम हे फक्त तुम्हाला 2 ड्रॉप्स घ्यायचा आहे आणि तुमच्या केसांवरती अप्लाय करायचं आहे. त्यामुळे तुमच्या केसांचा गुंता आहे तो व्यवस्थित निघतो आणि तुमच्या केसांमध्ये इतकं केस गळत नाहीत गुंता काढते वेळी. त्यामुळं सुद्धा तुम्ही इथं सिरम वापरू शकता. तुम्हाला हे दोन्ही नाही जमले तर जसं की तुमच्या घरात जो ॲलोवेरा असतो प्रत्येकाच्या घरात, तो ॲलोवेरा जेलसुद्धा तुम्ही तुमच्या केसांवरती वापरू शकता, जेणेकरून तुम्हाला हीटपासून प्रोटेक्शन मिळतं. त्यामुळे तुम्ही ॲलोवेरासुद्धा तुमच्या केसांवरती अप्लाय करू शकता. त्यानंतर माझे केसांना इथं तुम्ही पाहू शकता एकदम खालीपर्यंत फाटे फुटलेले नाहीत. ह्याचे कारण की माझे केस जे आहेत ते मी खुला असं म्हणजे मोकळे असे सोडत नाही. डेलीमध्ये मी माझे केस आहेत ते मोकळे सोडत नाही. तर मी काय करते, म्हणजे केसांना मी खालीपर्यंत वेणी घालते आणि ते दुमडून मी इथं बो लावून सोडतो. त्याच्यामुळे सुद्धा तुमचे केस आहेत ते डॅमेज होत नाहीत आणि केसांची ग्रोथसुद्धा होते ह्याच्यामुळे. आणि काही महिला असतात की त्यांच्या केसांना असं खेचून असं ताण देऊन इथं बांधतात. त्याच्यामुळे सुद्धा तुमचे हेअर लॉस होऊ शकतं. त्यामुळे तुम्ही काय करायचं, तिथं खेचल्यामुळे तुमच्या केसांना ताण येतो आणि काही दिवसांनी तुमचे केस आहेत ते गळू लागतात. त्याच्यामुळे तुम्ही काय करायचं, तुमच्या केसांना एक सैलसर वेणी घालायचं. त्यानंतर तुम्ही बो किंवा तुमचा जो क्लिप आहे तो तुम्ही यूज करून तुमचे जे केस आहेत ते वरती बांधू शकता. त्यामुळे सुद्धा इथं तुम्हाला केसांची हेल्थ आहे ती चांगली राहते. आणखीन एक सांगायचं म्हणजे तुमच्या केसांवरती तुम्ही आठवड्यातून एकदा तुम्ही जो हेअर पॅक आहे तो तुम्ही लावू शकता. माझ्या चॅनलवर असे खूप काही मी हेअर पॅक बनवलेलं आहे, जसं की मेथीचं, ॲलोवेरा, कांद्याचं, किंवा मी माझ्या चॅनलवरती खूप सारे असं हर्बल हेअर ऑइल बनवलेलं आहे, ते सुद्धा तुम्ही इथं ट्राय करू शकता. त्याच्यामुळे सुद्धा तुमच्या केसांवरती खूप चांगले परिणाम येतात. तर इथं तुम्ही आठवड्यातून काय करायचं, कांदासुद्धा तुमच्या केसांवरती केस वाढवण्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. त्यासाठी तुम्ही काय करायचं, एक कांदा घ्यायचा, त्याच्यामध्ये
त्यामध्ये तुम्ही 2 लसूण पाकळ्या आणि थोडंसं आलं घालायचं. त्यानंतर त्यामध्ये तुम्ही ॲलोवेरा किंवा मेथीची जी दाणं आहेत ती घालून तुम्ही पेस्ट तयार करून आठवड्यातून ही पेस्ट तुमच्या केसांवरती अप्लाय करून तुमचे जे केस आहेत ते धुवून घ्यायचं आहे. ह्याच्यामुळे सुद्धा तुमच्या केस वाढीसाठी खूप परिणाम पडतात. तुम्ही हे नक्की ट्राय करून पहा. त्यानंतर इम्पॉर्टंट आहे की केस कोणत्या महिन्यात कट करायचा आणि कोणत्या दिवशी कट करायचा. तर मी तुम्हाला इथं सांगेन की तुम्ही शक्यतो तुमचे जे केस आहेत ते थंडीमध्ये आणि आहेत ते कट करायचं नाही. तुम्ही उन्हाळ्यात कधीही तुमचे केस कट केलेलं उत्तम आहे. याचे कारण असं की थंडीमध्ये केसांची ग्रोथ आहे ती खूप कमी प्रमाणात होते. हळूहळू तुमचे केस वाढत असतात. थंडीमध्ये जर केस कट केला तर हवेमध्ये इतकं गारवा असतो की गारठा असतो की तुमचे जे केस आहेत ते आधीच असं कोरडे झालेले असतात. त्यानंतर तुमचे केस कोरडे आणि निस्तेज झालेले असतात. त्यावेळी जर तुम्ही केस कट केला तर त्या केसांमध्ये एक पोकळी निर्माण होते. त्याच्यामध्ये हवा जाते आणि ते आणखीनच कोरडे करतात आणि तुमच्या केसांची हेअर ग्रोथ कुठेतरी थांबते आणि तुमच्या केसांना फाटे यायला लागतात. ह्याचे कारण असं की तुम्ही थंडीमध्ये केस कट केला तर हे असे फाटे येण्याचे प्रॉब्लेम्स होतात. त्यामुळे तुम्ही थंडीमध्ये अवॉइड करा तुमच्या केसांना कट करायचं. तुम्ही उन्हाळ्यामध्ये तुमचे केस आहेत ते कट करू शकतात. उन्हाळ्यामध्ये काय होतं, हवेमध्ये एक गरम वातावरण असतं. त्याच्यामुळे तुमचे जे केस आहेत ते वाढतात आणि उन्हामुळे कट केल्यामुळे त्याची तुम्ही काळजीसुद्धा तितकीच घ्यावी लागते. उन्हाळ्यामध्ये केसांची काळजी, त्यामुळे तुम्हाला उत्तम असा महिना म्हटला की उन्हाळ्यामध्ये तुम्ही केस कट करू शकता. त्यानंतर तुम्हाला उत्तम असा केस कट करण्यासाठी उत्तम असा दिवस म्हटला तर तुम्हाला मी सांगेन की बुधवार आणि शुक्रवार हे 2 दिवस जे आहेत ते तुम्हाला अतिउत्तम असं मानलं जातं. केस आणि नख कापण्यासाठी शुक्रवार हा दिवस खूप चांगला मानला जातो. शुक्रवार हा दिवस सौंदर्याचा दिवस मानला जातो. त्यामुळे ह्या दिवशी जर केस कट केला तर तुम्हाला अनेक लाभ होऊ शकतात. ह्या दिवशी तुम्हाला चांगले लाभ असं मिळू शकतात. त्यामुळे जे बुधवार आणि शुक्रवार तुम्ही केस कट करू शकता. त्यानंतर असं की ड्रेसवरती बोलायचं झालं तर मला एकच असं महिलांना म्हणायचं आहे, काही महिला असतात ते खूप गडबड करतात. कोणत्याही गोष्टीसाठी इतकं घाई करतात की त्यांच्यावर कामाचा ज्या जॉबला जातात किंवा घरचे काम असतं ते तुम्हाला झेपेल इतकंच काम तुमच्या अंगावर घेत जावा. कारण की काही महिला असतात की खूप सारे काम असतात ते आपल्या अंगावर सोपवतात, आपल्या शरीराला त्रास देतात आणि त्याचा ताण ट्रेस मग आपल्या शरीरावर तो दिसू लागतो. त्याच्यासाठी तुम्हाला झेपेल इतकंच तुम्ही काम करायचं. त्यानंतर तुम्ही टप्प्याटप्प्याने तुमचे जे कामं आहेत ती वाटत जावा. म्हणजे तुम्हाला ट्रेससुद्धा कमी होतो आणि तुमचं कामसुद्धा नीटनेटकं होतं. मलासुद्धा असंच होतं की पटपट आपली कामं दुसऱ्या दिवशीचं कामसुद्धा आपण आदल्या दिवशी बघतो. त्यामुळे ते ट्रेस वाढतं आणि आपलं जे काम आहे ते सुद्धा व्यवस्थित होत नाही. त्यामुळे तुम्ही झेपेल तितकंच कामं करावी महिलांनी. त्यानंतर असं की काही महिला असतात ते यावर किंवा घरच्यांचं काही प्रॉब्लेम असेल किंवा इतर कोणत्याही कारणामुळे ते ट्रेस घेतात. जसं की नेगेटिव्ह पीपल असतात, आपल्या अवतीभोवती खूप सारे नेगेटिव्ह पीपल असतात. त्यांचेसुद्धा तुम्ही इग्नोर करायचं. प्रत्येकाला आपण खुश ठेवू शकत नाही. त्यामुळे तुम्ही काही लोकांना इग्नोर केलेलं चांगलं. मला इतकंच म्हणायचं आहे की महिलांसाठी महिला जे आहेत ते खूप काही करू शकतात. त्यांच्यामुळे तुम्ही इतका ट्रेस घेत जाऊ नका. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक अँड सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.